परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करता अक्कलकोट शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार इक्रार हसन शेख नगराध्यक्षपदासाठी थांबले आहेत। रविवारी राष्ट्रवादी कार्यालयासमोर मल्लिकार्जुन मंदिर ते राष्ट्रवादी कार्यालयापर्यंत प्रचार रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट थेट नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार इक्रार हसन शेख यांचे चिन्ह तुतारी आहे, या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असा घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला। इक्रार हसन शेख अक्कलकोट शहरात नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर अक्कलकोट शहरातील पाण्याचे प्रश्न, रस्ते, विकासाची कामे करू असे आश्वासन दिले। अक्कलकोट मल्लिकार्जुन एसटी स्टँड ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयासमोर ही रॅली समाप्त झाली। रॅलीमध्ये महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अक्कलकोटचे तालुका अध्यक्ष इक्रार शेख, बंदे नमाज कोरबू, बसवराज देशमुख, सौरभ लाडणे, तालुका आप्पाशाह लच्चन, अध्यक्ष श्रीनिवास सिंदगीकर, श्रीनिवास बलकुदे, फरजाना मुल्ला, हलिमा शेख, समीर शेख, सुनीम लाडगे, अक्रम शेख तसेच महिला या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। नमस्ते, मी इक्रार हसन शेख। आज दिनांक 23 आज आमची अक्कलकोट शहरामध्ये भव्य रॅली निघाली होती आणि खूप लोकांचा प्रतिसाद मिळाला आहे आणि मी सर्व अक्कलकोट रॅलीची सुरुवात कुठून झाली सर? सगळ्या बंधू भगिनींना मी त्यांचा हार्दिक त्यांची मान्य करतो। मी तुम्ही नागरिकांना काय संदेश देणार? आता सध्या राष्ट्रवादी शरद पवार चंद्र यांच्या पक्षातून तुम्ही इच्छित उमेदवार म्हणून उभारलेला आहे, तरी तुम्ही आता नागरिकांना काय संदेश देणार आणि तुमचं वार्ड क्रमांक किती आहे ते सांगा। म्हणजे माझा वार्ड क्रमांक नाहीये, माझं नगराध्यक्षासाठी आहे आणि मला जे कार्य करायचं आहे अक्कलकोट तालुक्यामध्ये, अक्कलकोट शहरामध्ये, हे जे कार्य करायचं आहे
त्या अक्कलकोटच्या विकासासाठी मी काम करणार आहे। या अक्कलकोटमध्ये जेवढं मला अभ्यास आहे, मी मंत्रालयामध्ये वावरतो आणि इकडं मी सगळं अक्कलकोट शहरामध्ये माझे हे बघण्यात देखणं असतंय। कुठं खड्डे खुड्डे काय आहेत, पाण्याची समस्या आहे, खड्डे खुड्ड्याची समस्या आहे, घाणेरी हे पडलेले ह्याची समस्या आहे। हे सगळे समस्या आम्ही स्वतः जाऊन आम्ही स्वतः 24 आवर्स मी ह्या अक्कलकोट शहरासाठी काम करणार आहे आणि माझे पूर्ण अक्कलकोट वासियांसाठी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष इकरार शेख हसन शेख यांनी नगराध्यक्ष पदासाठी उभारले आहेत, त्यांना भरघोस मताने निवडून। नमस्कार। स्वामी समर्थ पुण्यनगरीमध्ये आज आम्ही खंडोबा मंदिर पासून नारळ फोडून प्रचार समारंभ केलेलो आहोत। आज आम्हाला एवढा आनंद वाटला की बाबा आमचे आजी माजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सगळं हिरीहिरीने भाग घेऊन आज सगळ्यांनी प्रचाराला एकदम चांगला वलय आणला। आज मला एवढंच म्हणायचं आहे की बाबा येणाऱ्या नगर परिषद मध्ये आपली तुतारीचा आवाज जरूर येणार आणि तुतारी निवडून येणार। त्याच्यासाठी आपल्याला आज आमचे तुतारीच्या चिन्हावर इकरार हसन शेख उमेदवार आज तुतारीच्या चिन्हाला उभारलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या कृपेने व सोलापूर जिल्ह्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सोलापूर जिल्ह्याचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष विक्रांत नाना देशमुख व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने व महाराष्ट्र राज्यातील प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब व माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही अक्कलकोट पुण्यनगरीमध्ये या स्वामी समर्थाचा आशीर्वाद घेऊन व शेख निरुद्दीन बाबाचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा समारंभ आम्ही नारळ फोडून सुरू केलेला आहे। लोकांचा, माझ्या माता बहिणीचा, लाडक्या बहिणीचा भरपूर आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे। त्याच्यासाठी सर्व पत्रकार, छायाचित्रकार बांधवांनी आम्हाला एकदम भरभरून सपोर्ट केलेला आहे। या माध्यमातून आमचे बसवराज देशमुख साहेब सुद्धा एकदम खंदे समर्थक होऊन आज त्यांनी आमच्या बरोबर एकदम एक मोठे ज्येष्ठ नेते आमचे अक्कलकोट तालुक्यामध्ये त्यांनी आहेत आणि आपाशा लच्चन हे आपला सामाजिक न्याय विभागाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय व श्रीनिवास शिंदगेकर सेवा दलचे अध्यक्ष म्हणून काम करतोय व आमचे अशोक बगले, काशीनाथ बगले हे आपले किसान सेलचे तालुका अध्यक्ष आहेत। ओबीसी सेलचे उमेश खुने सुद्धा अध्यक्ष आहेत। यांच्या माध्यमातून आम्हाला काम करत असताना अगदी आनंद वाटला। आपल्याला सगळ्यांना मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचे विचार तळागाळापर्यंत, गल्ली बोळापर्यंत आपल्याला तुतारी वाजवायचंच आहे। तळागाळापर्यंत पोचू एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता सध्या तुम्ही उमेदवार थांबलेले आहात, निवडणुकीसाठी उमेदवार आहात, तुम्ही नागरिकांना काय संदेश देणार आहे? आगामी काळात पाणी, लाईट, ड्रेनेज, रस्ते व गेल्या अनेक वर्षापासून आपण बघता अक्कलकोट तालुक्यामध्ये पाण्याचा किती टंचाई आहे। त्याच्या संदर्भात आज मी सांगू इच्छितो की आमचा पक्ष निवडून आल्यानंतर सर्वात पक्ष एकदम महत्वाचा मुद्दा आम्ही हे घेणार आहे की बाबा पाणी व स्वच्छता व आपल्या शिक्षणासाठी जे काही प्रशालेच्या मध्ये जे काही अडचणी आहेत, स्वच्छता ते घेणार। दुसरी गोष्ट काय सांगायचं म्हणलं तर आपल्याला जे काही बाग बगीचे आहेत ते चांगलं करणार। आता आपल्या स्वामी समर्थ पुण्यनगरीमध्ये एक राजवाडा आहे जुना, ते सुद्धा अगदी व्यवस्थितपणा त्याचं सुद्धा आम्ही काम आमच्या पक्षाच्या नेत्याला कळवून
चांगलं ते एक राजशाही ताटाचा राजवाडा आहे, त्याच्यात सुद्धा काम आम्ही हातात घेणार. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इकरार शेख. मी आपाशा अर्जुन लच्छण, अक्कलकोट सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष. इकरार शेठ साहेबांनी राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावरती उमेदवारासाठी फॉर्म भरलेत आणि अक्कलकोट तालुक्याच्या विकास कामासाठी त्यांनी उमेदवार म्हणून उभारलेत. तात्काळ तालुक्या वाशिंदला मी एवढंच विनंती करतो, त्याला बहुरस मताने निवडून चिन्हावर बटन दाबून निवडून द्यावं, हेच माझा विनंती आहे. आणि पवार साहेबांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलाय. त्यांनी एवढंच विनंती करून पक्षाचा गोरगरिबांच्या धरणासाठी विचार करून त्यांच्या पक्षवाढीचं काम करून एवढंच बोलतो. धन्यवाद.